नमस्कार मंडळी, शीतल ब्लॉग या मराठी युट्यूब चॅनल मध्ये मी शीतल तुमचे मनपूर्वक स्वागत करीत आहे। सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ। आजचा दिवस तुमचा खूप छान आनंदाचा आरोग्याचा जावो हीच बाप्पाचरणी प्रार्थना। गेल्या वेळच्या व्हिडिओला आहे ना भरपूर सारा तुम्ही प्रतिसाद दिलेला आहे माझ्या ताईंनी, दादांनी, वहिनींनी, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार। आज पण आहे ना मी किचन टिप्स विषयीच व्हिडिओ घेऊन आलेले आहे, तर व्हिडिओ कुठेही न स्किप करता लास्ट पर्यंत बघा। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर आपण व्हिडिओला लगेच सुरुवात करून घेऊया। आता सगळ्यात पहिल्यांदा इथं मी कोबी घेतलेला आहे। कोबीवरचं साल आहे ना ते खराब झालेलं ते काढून घ्यायचं। नंतर ना कोबी आहे ना असा उभा मधनं कट करून घ्यायचा। आता इथं बघा मी एक ताट घेतलेलं आहे आणि ताटामध्ये आहे ना अशी खिसणी घेतलेली आहे। आपण जे बटाटे वेपर्स करतो ना त्याची इथं मी खिसणी घेतलेली आहे। आणि कोबी आहे ना आता आपल्याला उभा असा पकडून धरायचा आहे। कोबी उभा पकडून झाल्यानंतर ना काय करायचं, आपल्याला असं खिसणीनं चांगलं खिसून घ्यायचं। तर खिसणीची जाड बाजू असते ना त्या साईडनं आपण जे बटाटे खिसतो ना म्हणजे वेपर्स करतो ना त्या साईडनं आपल्याला आहे ना असं कोबी आहे ना ते खिसून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता एकसारखा आपला असा कोबी कट केलेला दिसत आहे। तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता। चाकूने जर इथं तुम्ही कट करायला गेलात कोबी तर बराच वेळ जातो, त्याच्यामुळे काय करायचं असं बटाट्याच्या वेपरच्या खिसणीने आहे ना तुम्ही असा कोबी कट करू शकता। तर हे बघा बारीक कट करून झालेला आहे। आता बघा किचनमध्ये बऱ्याच वेळेस आपण कात्रीचा उपयोग करतो आणि कात्रीची धार जाते, तर त्यावेळेस काय करायचं, तर इथं बघा मी मीठ घेतलेलं आहे। मिठामध्ये आहे ना 4-5 मिनिटं अशी कात्री चालवून घ्यायची आहे। त्याने काय होतं की कात्रीला आहे ना चांगली धार येते। तर तुम्ही बघू शकताय। आता बघा इथं मी लोखंडाची कढई घेतलेली आहे। लोखंडाच्या कढईला आहे ना असा गंज पकडतो, त्याच्यामुळे काय करायचं, तर मी एक लिंबू घेतलेला आहे आणि मीठ घेतलेलं आहे। मिठाने आणि लिंबाने आहे ना चांगलं असं कढईला चांगलं घासून घ्यायचं। मागच्या पुढच्या साईडनं दोन्ही साईडनं आहे ना कढई चांगली अशी घासून घ्यायची। आता कढई घासून झालेली आहे। कढईला आता लगेच मी धुवून घेते आणि धुतल्यानंतर ना चांगल्या असं कोरड्या कपड्याने कढई लगेच पुसून घ्यायची म्हणजे गंज पकडत नाही। त्यानंतर ना बघा थोडंसं हाताला तेल लावून आपल्याला कढईला असं पुसून घ्यायचं आहे सगळीकडनं। तर तुम्ही बघू शकता। आता लोखंडाच्या कढईला तेल लावल्याने काय होतं, कढई आहे ना आहे तशीच राहते बरेच दिवस आणि त्याला गंज पकडत नाही। त्याच्यामुळे आपण कढईला तेल लावून घेतलेलं आहे। जेव्हा लागतं तेव्हा घ्यायची आणि नंतर ना धुवून असं तेल लावून ठेवायची म्हणजे गंज पकडत नाही। आता बघा बऱ्याच वेळेस आपण खलबत्त्यामध्ये न विलायचे असे 4-5 आपल्याला कुटायचे असतात, तर काय होतं ते कुटत नाहीत। त्याच्यासाठी काय करायचं बघा, अगोदर सरळ बाजून आहे ना विलायची आहे ना अशी कुटून घ्यायची। तर आपण सरळ बाजून आहे ना असं भत्त्याने जर विलायची कुटली ना तर कुटत नाही। तर काय करायचं, उलट्या साईडनं असा भत्ता घ्यायचा आहे, उलट्या साईडनं आपल्याला विलायची अशी बारीक करून घ्यायची। तर एकदम बारीक विलायची आहे ना कुटली जाते। तर तुम्ही कशालाही टाकू शकता। तर तुम्हाला ही ट्रिक कशी वाटली ती मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा। तर हे बघा किती छान झालेली आहे बारीक एकदम। पातेल्यात पाणी घालून गरम करण्यासाठी पाणी ठेवलेलं आहे। तर पाणी बघा आपल्याला जिथपर्यंत हाताला म्हणजे सहन होत नाही तिथपर्यंत आपल्याला पाणी गरम करायचं आहे। त्यानंतर ना बघा इथं मी काचेची बॉटल घेतलेली आहे आणि काचेची बॉटल आहे ना अशीच आपल्याला पाण्यामध्ये 1 तासासाठी भिजवून ठेवायची आहे। 1 तास झाल्यानंतर ना बघा आता आपल्याला चाकूने ना असं प्लॅस्टिकच्या कवर आहे ना बॉटलवरचा तो असा कट करून घ्यायचा, तर लगेच निघतो। त्याच्यामुळे आपण गरम पाण्यामध्ये बॉटल घातलेली आहे। आता बघा इथं मी 1 वाटी घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये ना 1 चमचा आहे ना मी इथं लिंबू सत्व टाकलेलं आहे आणि अर्धा वाटी आहे ना मी त्यात पाणी घातलं। त्यानंतर ना बघा इथं तांब्याचा दिवा आहे माझ्यापाशी, तो मी पाण्यामध्ये टाकला। तर दिवा एक ना एकदम चांगला निघतो। तर हे सायट्रिक ॲसिडने ना दिवा एकदम चांगला निघतो। त्यानंतर ना कुठलीही तुम्ही तांब्याची भांडी आहेत ना असे चमकू शकता हात न लावता। त्यानंतर ना बघा इथं मी गॅसवरती कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर ना बघा मी तर उडदाचे पापड तळून घेत आहे। तर तुम्ही कुठलेही पापड तळून घ्या। तर मी आता सगळे पापड असे तळून घेते। तर सगळे पापड तळून झाल्यानंतर ना पापडात आपल्याला थंड होऊन द्यायचे आहेत। थंड झाल्यानंतर ना इथं बघा मी एक कॅरी बॅग घेतलेली आहे आणि कॅरी बॅगमध्ये आता व्यवस्थित आपल्याला पापड ठेवून घ्यायचे आहेत। तर पापड असं ठेवल्याने काय होतं की पापड बाहेर जर ठेवले ना आपण तर पापड लवकर सादळतात किंवा असं नरम पडतात। त्याच्यामुळे काय करायचं, असं कॅरी बॅगमध्ये पापड ठेवून घ्यायचे। तळून झाल्यानंतर ना असं पॅक कॅरी बॅग करून ठेवायची। तुम्ही आरामशीर महिनाभर सुद्धा पापड असे ठेवू शकता, तर एकदम कडक राहतात। त्यानंतर ना बघायचं मी 1 वाटी घेतलेली, वाटीमध्ये ना तूप टाकून घेते। तूप आपण काय करतो बऱ्याच वेळेस असं गॅसवरती गरम करण्यासाठी ठेवतो आणि वाटी आहे ना ती खराब होते। त्यासाठी काय करायचं, कढईमध्ये ना पाणी गरम करण्यासाठी ठेवायचं आणि पाणी गरम झाल्यानंतर ना बघा लगेच गॅस बंद करून घ्यायचा आणि ती वाटी आहे ना तुपाची त्याच्यामध्ये ठेवायची, म्हणजे तूप एकदम छानपैकी वितळलं जातं।
त्यानंतर बघा इथं मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आहे ना आता मी मीठ घालते आणि मिक्सरला आहे ना 1-2 वेळेस हे मीठ आहे ना आपल्याला फिरवून घ्यायचं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये मीठ घातल्याने आहे ना मिक्सरच्या भांड्याला आहे ना चांगली धार येते, त्याच्यामुळे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये मीठ फिरवून घेतलेलं आहे. तर ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली? आता बऱ्याच वेळेस आपण डाळिंब कट करताना काय करतो, मधनं कट करतो आणि त्याचा ज्यूस सगळा डाळिंबमधला सगळा बाहेर निघतो. त्याच्यामुळे काय करायचं का वरच्या साईड नाही ना असं षटकोनी आकारामध्ये असं कट करून घ्यायचं आणि आहे ना चाकूने आपल्याला असं आहे ना 4-5 ठिकाणी अशा रेषा मारून घ्यायच्या, असे कट मारून घ्यायचे. तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. त्यांनी काय होतं की डाळिंबमधला आहे ना असं ज्यूस बाहेर निघत नाही ना आपले हात बी काळे होत नाही. त्याच्यामुळे असे कट मारून घ्यायचे आणि वरच्या साईडनं असं कट करून घ्यायचं, तर त्याने एकदम डाळिंब चांगलं निघतं. तर तुम्ही बघू शकता. त्यानंतर ना बघायचं मी अद्रक घेतलेला आहे. अद्रक आपण फ्रीजमध्ये ठेवू नाही तर बाहेर ठेवू. अद्रकला बुरशी लागते, अद्रक चिकट होतं. त्याच्यामुळे काय करायचं आपल्याला, असं अद्रक जर जास्त असलं ना तर कुठल्याही तुम्ही झाडाच्या कुंडीमध्ये काय करायचं, हे अद्रक असं पुरून ठेवायचं मातीमध्ये. तर हे अद्रक आहे ना वर्षांनी जरी तुम्ही काढलं ना ह्याच्यापेक्षा वाढलेले दिसन, पण तुम्हाला कमी दिसणार नाही. असं पुरून ठेवायचं आणि जेव्हा लागतं ना तर तुम्ही मातीतनं काढून घ्यायचं आणि यूज करू शकता. तर तुम्हाला ही गावरान पद्धत कशी वाटली ती मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. त्यानंतर ना बघायचं एक बाउल घेतलेला आहे. बाउलमध्ये आहे ना मी 1 वाटी मटकी घेतलेली आहे. मटकी आहे ना मी 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली. आता बघा मी गॅसवरती आहे ना गरम पाणी करण्यासाठी ठेवलं. तर 1 ग्लास भरून मी पाणी गरम करून घेतलं. तर कोमट पाणी करून घ्यायचं आणि आपण जी मटकी धुतलेली आहे ना त्याच्यामध्ये हे गरम पाणी टाकायचं आणि रात्रभर असंच ठेवायचं. तर दुसऱ्या दिवशी सकाळी बघा एकदम मटकी आहे ना चांगली भिजली जाते. भिजल्यानंतर ना अजून आपल्याला 2 पाण्याने ना मटकी चांगली धुवून घ्यायची. मटकी धुवून झाल्यानंतर त्यातलं सगळं पाणी काढून घ्यायचं आणि ते एक बाउल घेतलेला आहे. बाउलवरती आहे ना मी अशी चाळण घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये आहे ना आता आपण धुवून घेतलेली मटकी आहे ना सगळीकडे अशी पसरून ठेवायची आहे. हे बघा मटकीमधलं असं सगळं पाणी असं काढून घ्यायचं आणि मटकी आहे ना व्यवस्थित अशी पसरून ठेवल्यानंतर ना काय करायचं, आपल्याला एक झाकण ठेवायचं आहे या चाळणीवरती आणि त्याच्यावरती आहे ना नॅपकिन ठेवायचं आहे. तर आता बघा हे आपण सकाळी मटकीवरती झाकण ठेवलेलं आहे. आता बघा संध्याकाळी आहे ना मटकीवरती झाकण काढलं आणि हे बघा मटकीला चांगले मोड आलेले आहेत. तर तुम्हाला मटकीला अजून जर मोड हवे असतील तर तुम्ही दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत अजून ठेवू शकता झाकण ठेवून. मटकीमध्ये गरम पाणी घातल्याने मटकी आहे ना चांगली भिजली जाते आणि मटकीला मोड यायला लवकर मदत होते आणि सर्वात महत्त्वाचं आपली मटकी खराब होत नाही. आता इथं बघा मी गॅसवरती एक पातेलं ठेवलेलं आहे. पातेल्यामध्ये आहे ना 1 ग्लास भरून पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. तर पाणी गरम झाल्यानंतर ना मी आहे ना गरम पाण्यामध्ये आहे ना मी 1 छोटा चमचा इथं ओवा घेतलेला आहे. ओवा टाकायचा आहे आणि इथं बघा मी सेंदव मीठ घेतलेलं आहे. ज्या चमच्याने आपण ओवा घेतलेला आहे ना त्याच चमच्याने इथं आपल्याला सेंदव मीठ किंवा काळं मीठ घ्यायचं आहे आणि ते मिक्स करून घ्यायचं आहे. जर तुम्हाला ॲसिडिटीचा त्रास असला ना तर तुम्ही असं करून बघा पाणी. आणि ओव्या संकटाचं हे पाणी आहे ना आपल्याला पिऊन घ्यायचं आहे. त्याच्यामुळे का ना आपल्याला इनोची गरज लागत नाही. हे इनोच्या पेक्षाही चांगलं काम करतं. तर हे तुम्ही नक्की ट्राय करा. आता इथं बघा मी गॅस चालू करून चमचा गरम करून घेते. आता चमचा गरम केल्यानंतर ना बघा इथं आपल्याला आळलेलं तूप असतं ते काढायला मदत होते गरम चमचा केल्याने, किंवा असं जर तुम्ही काढलं तर चमच्याला तूप चिटकतं. त्याच्यामुळे गरम चमचा करून असं तूप काढायचं. आता बघा बरेच वेळेस आपण मध घेताना काय करतो, चमच्याने मध काढतो आणि चमच्याला आहे तसं मध चिटकून राहतं. त्यासाठी काय करायचं बघा, चमच्याला आहे का नाही तूप किंवा तेल लावायचं आणि नंतर ना मध घ्यायचं, म्हणजे सगळं चमच्यामधलं मध निघतं. या सगळ्या भन्नाट टिप्स तुम्हाला कशा वाटल्या ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.